आम्हाला जायचं होतं शेलूला, पण गडबडच्या नादामध्ये दुसऱ्याच रेल्वेमध्ये बसून पार चाललो होतो तिसरीकडेच. तर जय श्रीराम मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मस्तपैकी बसलो होतो घरी, पण काय घरच्याने दिलं मला संध्याकाळी किराणा सामान आणायला पाठवून. त्यानंतर काय दुसऱ्या दिवशी कॉलेज वगैरे झाल्यानंतर निघायचं होतं आम्हाला कृष्णाच्या गावाला. त्यासाठी दुपारी आम्ही तिघं निघालो होतो तयार होऊन. आपले शर्ट टाकले तिकडे इस्त्री करायला. ते झाल्यानंतर लगेच पोहोचलो आम्ही रेल्वे स्टेशनला. रेल्वे स्टेशनला आल्यानंतर पार गडबडीच्या नादामध्ये बसलो होतो खरी रेल्वेमध्ये, पण रेल्वे चालली होती मनमाडला, पण आम्हाला जायचं होतं शेलूला. आज तर तुमचा भाऊ फार थोडक्यात वाचला मनमाडला जाता जाता. या पोरांना म्हणलं मी तर फार पहिल्यांदाच आलो इकडं, पण तुम्हाला माहित नाही का तुमच्या गावाकडे कोणती रेल्वे जाते? सर्वात खतरनाक गोष्ट म्हणजे आमच्या तिघांची, आम्ही तिघांनी पण तिकीट काढलं नव्हतं. आज पहिल्यांदाच बिना तिकिटाचा प्रवास केला. म्हणलं बाकी काही असू तिकडे, आता बरोबर रेल्वेत तर बसलो बाबा. आतापर्यंत कुंभेफळ मधून रेल्वे पाहिली होती, पण आज रेल्वेतून आपलं कुंभेफळ पाहिलं. आता तुम्ही माणसाल त्यात काय एवढं मोठं नवल, मग का तुला काय आम्ही काय आमदारकीचं तिकीट द्या का? आम्हाला ज्या गावाला जायचं ते गाव तर रेल्वेतून दिसत होतं, पण आम्हाला तर काही खाली उतरता येत नव्हतं, कारण रेल्वे स्टेशन होतं 15 किलोमीटर लांब. शेवटी 2 तासाच्या प्रवासानंतर उतरलो बाबा शेलूत. आणि या शेलू मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर मला कोणती आवडली असेल ना, ती म्हणजे आपल्या छत्रपती शिवरायांचे स्मारक. आम्ही कृष्णाच्या घरी जाऊन परत आलो तिकडे संध्याकाळी शर्ट इस्त्री करायला. आता बाहेर आलं म्हणलं आता काही खाल्लं पिल्लं नाही असं कधी होणारच नाही. आता आम्ही घेतो मिल्कशेक पिऊन, तर तुम्ही आपल्या फॉलो करून टाका. मग काय आजच्या दिवसासाठी येतच थांबतो बरं का. तर लवकरच भेटू आपल्या व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये. धन्यवाद.